चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 2025 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा मोठा फटका बसला. खरीप हंगामातील पिके वाहून गेली, उत्पादन घटले आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न थांबले. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने बाधित भागातील शेतकऱ्यांसाठी 1 वर्षासाठी शेती कर्ज वसुली स्थगितीचा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार सहकारी बँका आणि वित्तीय संस्थांनी कर्जाची सक्तीची वसुली करू नये, तसेच शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन व इतर सवलती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. सरकारने कर्ज वसुलीला स्थगिती दिली असताना देखील SBI बँकेकडून शेतकऱ्यांना लोक अदालतीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत आणि या नोटिसांमुळे शेतकरी संभ्रमात पडले असून आता मानसिक तणाव वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकार निर्णय एकीकडे आणि बँकांची कारवाई मात्र दुसरीकडे अशी स्थिती झाली आहे. मग शेतकऱ्यांनी ऐकायचं तरी कोणाचं? या प्रकरणात तातडीने स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते. यावर तुमचं मत काय? कमेंट मध्ये नक्की कळवा.